म्हशाची जत्रा ही दरवर्षी जानेवारी महिन्याची पहिलीच पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला भरत असते। ही जत्रा एकूण 10 ते 12 दिवस चालते आणि या जत्रेत आपल्याला प्रामुख्याने बैल बाजार, घरगुती वस्तूंचा बाजार, घोंगडी, ब्लँकेट, चादर, बेडशीट यासारख्या वस्तूंचा बाजार पाहायला मिळतो। तसेच या ठिकाणी मनोरंजनाचे खेळ म्हणजेच आकाश पाळणे वगैरे पाहायला मिळतात। नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या YouTube चॅनल मध्ये मी देविदास शेळके तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हसा या ठिकाणी भरणारी म्हशाची जत्रा पाहणार आहोत। ही जत्रा कुठे भरते, हिचं लोकेशन काय आहे, या जत्रेमध्ये काय काय वस्तू मिळतात, त्याचप्रमाणे ही जत्रा का भरते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे आपले नवनवीन व्हिडिओ सहजरित्या पाहता येतील। चला तर मग वेळ न दवडता आपण आजच्या या म्हसा जत्रेच्या व्हिडिओला सुरुवात करूया। म्हसा हे गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावात म्हसोबा आणि खामलिंगेश्वराचं मंदिर आहे। या मंदिरांच्या ठिकाणी लोक आपले नवस्फूर्तीसाठी येत असतात आणि याच कारणास्तव या ठिकाणी ही जत्रा भरली जाते। तर मित्रांनो, आता मी म्हसा या चौकात उभा आहे आणि हा रस्ता दसईकडे जातो आणि या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला 1 किलोमीटर पर्यंत ही जत्रा आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पुढे जाऊन ही जत्रा कशी आहे ती पाहणार आहोत। चला तर मग आपल्याला असे रस्त्यामध्ये अनेक प्रकारची खेळण्यांची दुकाने पाहायला मिळतात। इकडे हे भांड्यांचं दुकान आहे, इथे डिश वगैरे असतील, त्यानंतर हे घरगुती वापरासाठी सगळे बाउल वगैरे असतील आणि या ताईचं दुकान आहे इकडे। 120 रुपये 120 रुपये 120 रुपये इथे बघा आपल्याला चपलांचं दुकान दिसतंय आणि लहान मुलांच्या चपला आहेत। 120 दादा किती पासून स्टार्ट आहेत? दादा 120 पासून स्टार्ट आहे 200 पर्यंत। 200 पर्यंत। आणि काय काय तुमच्याकडे? हा सगळे चपले, सगळी व्हरायटी चपलाची आहे। सगळे कोणत्या कोणत्या प्रकारच्या चपला आहेत? सगळे कोल्हापुरी वगैरे, जैंट्स वगैरे, लिपलॉप वगैरे सगळे क्वालिटीचे सगळे आहेत ना? सगळ्या क्वालिटी। इथे सुद्धा आपल्याला एक चपलांचं दुकान दिसतंय। भरपूर अशी चपलांची दुकाने इथे पाहायला मिळतात। इथे बघा एक आपल्याला ब्लँकेटचं दुकान दिसतंय आणि इकडे हे ट्रेंडिंगला असलेले याला काय बोलतात, चुचू। चुचू म्हणजे हेडफोन असतात आणि हे जरा लगा के दिखाव ना। हे बघा, हे सध्या ट्रेंडिंगला आहे। या ताई इकडे आपल्याला हे करून दाखवतात, ते वर्क कसं करते ते दाखवतात। कितने का आता ये? 200 का। हाँ, आणि ब्लैंकेट की कीमत कशी है? 350। इसमें कम ज्यादा करके देते ना? फिक्स रेट है। फिक्स रेट है ना? फिक्स रेट है। म्हशाच्या जत्रेमध्ये आपल्याला भरपूर अशी घरगुती वस्तू पाहायला मिळतात। याच्यामध्ये इकडे बघा या दुकानामध्ये कढई आहेत, त्याच्यानंतर तवे वगैरे आहेत। कढई, तवे वगैरे सर्व या वस्तू आपल्याला घरगुती लागणाऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण पुढे जाऊन बघूया। तर इथे बघा आपल्याला हे सगळे POP चे बैल दिसत आहेत। या दादांचं दुकान आहे इकडे। हे दादा दिसत आहेत आपल्याला, हे बघा त्यांच्या हातात हा बैल आहे POP चा। आपण त्यांना किंमत विचारूयात, काय किंमत आहे त्याची। दादा किंमत किती आहे याची? ये 1000 रुपये। 1000 रुपये जोडी काय? हा जोडी। आणि काय कमी जास्त वगैरे होतात का? हा कमी जास्त होतात ना। हा, आणि बघा यांच्याकडे भरपूर असे छोटे मोठे सगळे बैल आहेत आणि प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या आहेत। या छोट्या बैलांची किती किंमत आहे? हे 500 रुपये। 500 रुपये। हे 150 रुपये। ही समोरची जोडी 500 रुपये, ह्या छोट्या 150 रुपये, इथून ते एवढ्या 150 रुपये। या सगळ्या 150 रुपये आहेत। हे 200 रुपये। हे 200 रुपये। आणि त्यानंतर ही महाराजांची मूर्ती ही 500 रुपये। 500 रुपये। बघा इकडे पण मोठे वगैरे बैल आहेत ते आणि ते 800 रुपये। हे समोरचे 800 रुपये। बघा हा घोडा 300 रुपये। घोडा 300। हे 700 रुपयाला। 700। बघा या दादांचं दुकान आहे, यांच्याकडे हा बैल कितीला बोलले? हे 1000 रुपयाला आहे। हा 1000 रुपये। आणि या ताई हे बघा इकडे खरेदी सुद्धा झालेली आहे। त्यांच्या या काकी आहेत, या ताई आहेत, यांनी हा बैल इकडे खरेदी केलेला आहे। हे देऊ का त्यांच्या? याची किती किंमत? हा द्या त्यांच्याकडे। ताई काय बोलताय, कुठून आले? आम्ही बदलापूरहून आलो। बदलापूरहून आलोय। आम्हाला जुन्या काळाच्या आठवणीसाठी आम्ही ही वस्तू घेतलेली आहे।
ते आमच्याकडे पण शेतीची कामं करायचे पहिले. हा आम्हाला त्याची आठवण जास्त येते. हा, मग आता हा कितीला घेतला तुम्ही? 700 रुपयाला. 700 रुपये. तर बघा मित्रांनो, हे 700 रुपयाला आणि यांच्याकडे एकापेक्षा एक बैल जोडे आहेत. हे आपण शोकेस मध्ये वगैरे ठेवू शकतो. आपण एक बैलांचे शौकीन असाल तर आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे इथे. हे दुकान अगदी या मसा नाक्यावर, हा मसा नाका इकडे आणि याच्या अगदी जवळच हे दुकान आहे. तर आता आपण पुढे जाऊन बघूया. आपल्याला तोरण वगैरे दिसत आहेत, दरवाजाला लावण्यासाठी तोरण असतील, छान छान प्रकारचे तोरण इकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मावशींचं दुकान आहे इकडे. मावशी, कशी आहेत तोरण? 200 पासून स्टार्ट आहेत ना? बघा, 200 पासून छान छान अशी तोरण आपल्याला इथे पाहायला मिळतात. इकडे आपल्याला मोठं असं मिठाईचं दुकान दिसतंय. खूप छान मिठाई दिसते इथे आणि फ्रेश, एकदम फ्रेश पद्धतीची आपल्याला मिठाई इथे पाहायला मिळते. हे दुकान या दादांचं आहे. हे बघा, इकडे बघा आपल्याला चहाचे कप वगैरे दिसत आहेत. मोठे मोठे कप आहेत यांच्याकडे. भरपूर अशा व्हरायटी मध्ये चहाचे कप आपल्याला बघायला मिळतात. दादा, काय किंमत आहे याची? 100ला 2 आहेत हे मोठे. कॉफी मग आहेत. त्याच्यानंतर इकडे पण आहेत छोट्या प्रकारचे. हे कितीला आहे? हे 100ला 3 आहे. त्याच्यानंतर हे कितीला आहे? 100 रुपये. बघा, इकडे 100ला आहे आणि या दादांचं दुकान आहे. तर मित्रांनो, आपण मसा चौकातून जसं पुढे येतोय तर पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे हा रस्ता इकडे मसा गावाकडे जाताना दिसतोय. या गावाकडे आपण जर इकडे या रस्त्याने आतमध्ये गेलो, उजवीकडे आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला इकडे सगळे ब्लँकेटची दुकानं पाहायला मिळतात. आणि त्याच्या बाजूलाच म्हसोबाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला खामलिंगेश्वराचं मंदिर आहे. तर आपण या मार्गाने सुद्धा जाणार आहोत आणि इकडे जो ब्लँकेटचा बाजार आहे तो सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर इकडे हा रस्ता आंबेगावकडे जातो आणि इकडे जर आपण बघितलं तर इकडे सुद्धा आपल्याला भरपूर अशी ब्लँकेटची दुकानं पाहायला मिळतात. आता थोडक्यात आपण इकडची दुकानं पाहूया. त्याच्यानंतर मग इकडे जो रस्ता मंदिराकडे जातो तिकडे जाऊन सुद्धा आपण ते मार्केट पाहूया. हे बघा, खरेदी झालेली आहे इकडे. आपल्याला काही जत्रेमध्ये यात्रेकरू भेटलेले आहेत. कुठून आले तुम्ही? टिटवाळा आंबिवलीवरून आलेत. बघा, टिटवाळा आंबिवलीवरून आलेत आणि इकडे या बाळांनी खरेदी केले ब्लँकेटची. किती रुपयाला घेतलंय? कितीचं घेतलंय? 800ला घेतलं. अजून काय काय घेतलंय? हे बघा, हा, फेमस काजा. मग कशी जत्रा कशी वाटली? मस्त आहे ना? होईल ना? चला चला, भेटूया. चला मिस्टर DS. तर बघा, इकडे आपल्याला सगळा हा ब्लँकेटचा मार्केट दिसतोय. आपण इथे पण जाऊन ब्लँकेटच्या काय काय किमती आहेत त्या पाहूया. इथे बघा, इथे एक मोठं ब्लँकेटचं दुकान दिसतंय आणि इकडे खरेदी सुद्धा चालू आहे. इकडे बघा, हे दादा आहेत इकडे. कितने का है? ये कितने का है? ये 550 का है। 550 का है. कम्फर्ट ना? कंफर्ट डबल का है। डबल कम्फर्ट है बघा. बहुत अच्छी चीज है, कंफर्ट है, दोनों तरफ से ओढ़ सकते हो, इसको बिछा भी सकते हो। और ब्लैंकेट का भाव बताइए ना जरा. वो ब्लैंकेट सब आपका ही है ना ये? हाँ, अपने। हाँ, हे देखो, हे बघा इकडे ब्लँकेट आहे. ते ब्लँकेटचा भाव सांगा ना. ये ब्लैंकेट बोलने का तो 1200 का है, 800 रुपए का रेट है वो। मग 800 रुपये मध्ये येते. और ये 550 ला सांगता और ये 450 रुपये। 450. हे 450 रुपये येईल. आणि हे सोलापुरी चादर ये अपने डबल का है 6x9 का, हा, ये 800 रुपये 800 रुपये येणार बघा. मित्रांनो, या ब्लँकेटचं मार्केट असेल, कुठलं पण मार्केट असेल, इथे किमती ज्या काही सांगितल्या जातात त्या सर्व कमी करून मग त्या वस्तू आपल्याला दिल्या जातात. फक्त आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपण ज्या पण काही वस्तू खरेदी करतोय त्या सगळ्या आपण त्यांचा भाव करता आलं पाहिजे. तर या जत्रेमध्ये आपण म्हणजे वस्तू खरेदी करू शकतो.
चला आता आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा या काकांनी इकडे ब्लँकेट घेतले. कितीला घेतले जरा सांगा ना. 1000 रुपये 3. 1000चं 3 घेतले बघा ब्लँकेट. कुठून आले काका? आम्ही भिवंडीवर आलो. भिवंडी. दरवर्षी येता का? हा, दरवर्षी. दरवर्षी येते ना. चला कशी जत्रा कशी आहे? हा, चांगली आहे, खूप छान आहे. छान आहे ना. चला या बाजूला सुद्धा आपल्याला भरपूर अशी ब्लँकेटची दुकानं पाहायला मिळतात आणि ऑलमोस्ट सगळ्यांची किंमत एकच सांगितली जाते इकडे. फक्त किंमत करताना आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपण जी काही किंमत सांगितली जाते त्याच्यानंतर कमी जास्त करून ते देतात. 1100ला ब्लँकेट सांगितलं इकडे. याच्यामध्ये कमी वगैरे करून देतील ते. तर इकडे सुद्धा आपल्याला ब्लँकेटचं दुकान दिसतंय. हे बघा इकडे पण भरपूर प्रमाणात ब्लँकेट दिसत आहेत. जळगाव ना. हे बघा जळगाववरून आले ते दादा आणि यांच्याकडे पण भरपूर असे ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट कितने का है? 1200 रुपयाला है. देने का कितना? 100-200 कम होता है. बघा इथे सुद्धा आपल्याला कमी जास्त करून हे देत आहेत. इकडे आलं तर इकडे पण तुम्ही खरेदी करू शकता. चलो तर आज पहिलाच दिवस आहे जत्रेचा, त्याच्यामुळे बरीचशी दुकानं सुरू झालेली आहेत आणि बरीचशी सुरू व्हायची बाकी आहेत. त्याच्यामुळे आपण आता इकडे नाही दाखवत. आता आपण जे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे, जो गावाकडे रस्ता जातो, तिकडे जाऊन बघूया. या गल्लीमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच आपल्याला इथे भरपूर अशी ब्लँकेटची वगैरे दुकानं पाहायला मिळतात. इथे सुद्धा एक ब्लँकेटचं दुकान आहे. हे दुकान या दादांचं आहे. दादा कैसा आहे? ठीक आहे ना. कैसा आहे धंदा पाणी? ठीक आहे ना. तर इकडे पुढे जर आपण बघितलं तर इकडे एक स्वेटरचं दुकान आहे. हे बघा लेडीजचे वगैरे स्वेटर आहेत. खूप छान पद्धतीचं वर्क केलेले स्वेटर आहेत. कितने का आहे? 650 रुपये. 650 रुपयाचं बघा हे लेडीजचं आहे. आणि इकडे जेंट्सचे सुद्धा स्वेटर आहेत. खूप छान पद्धतीचे इथे आपल्याला स्वेटर दिसतात. एकदम भारी आहेत. हे कितने का आहे? 850 रुपये. 850 ला आहे बघा. देणे का कितना? 500 रुपये देते. 500 रुपये. बघा सांगायचं 800 रुपये आणि 500 रुपये द्यायचे 500 रुपये. बघा इथे भाव आपल्याला जो काही सांगितला जातो त्याच भावात वस्तू मिळत नाही. आपल्याला कमी करून सगळे योग्य भावात आपल्याला इथे दिली जाते. फक्त आपल्याला बोलता आलं पाहिजे. द्या 1500 द्या. हे बघा इकडे आपल्याला ते कमी होईल. तवे दिसत आहेत मोठे. लय कमी होईल. हे पावभाजीसाठी आहे एक ना? काम करा, हे पावभाजीसाठी 1451 आहे. द्या, व्हिडिओ आपल्याला करा. भाकरीसाठी 1451 इकडे कढया वगैरे दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडे हे घावण वगैरेचे आहेत. हे अप्पम साठी आहे. हा. त्याच्यानंतर ह्या हे काकांचं दुकान आहे. घावण्याची काईल आहे. घावण्याची काईल. गावण्याची काईल बोलतात त्याला. हा. आणि इकडे खरेदी चालू आहे बघा. हा. कुठून आले दादा तुम्ही? काय झाले का नाही खरेदी? हा. चालू आहे ना. बघा इकडे चालू आहे. हा. काय काय घेतले? ब्लँकेट वगैरे घेतले त्यांनी. आणि आता इकडे हे तवा घ्यायला लावलाय का? हा. हा. चालू द्या हा, चालू द्या. राजाराम भंडीभंडार मुरबाड. हा. हा. दरवर्षी येता का इकडे? दरवर्षी 40 पासून. हा. हा. इथे बघा आपल्याला सुंदर अशा बेडशीट दिसत आहेत. आणि हे दुकान या दादाचं आहे. दादा कैसे? ये 400 रुपए का है, ये 200 रुपए का है हा. और ये 150 रुपए का है. हे बघा इकडे 150 रुपयाचे आहेत. आणि काय इसमें कम ज्यादा होता है क्या? नहीं, अपना फिक्स भाव है. फिक्स भाव है. कलर ज्यादा नहीं लिया तो कुछ हो जाएगा, नेरिजबल भाव हो जाएगा. बघा जास्त वगैरे काय घेतल्या 2-3 अशा घेतल्या तर मग कमी वगैरे करून देतात. सुंदर अशा आपल्याला इथे बेडशीट दिसत आहेत. आणि या सर्व बेडशीट आपल्याला इथे कॉटनच्या पाहायला मिळतात. कॉटनच्या आहेत. करा. इकडे पण आपल्याला ब्लँकेटची भरपूर अशी आपल्याला इकडे ब्लँकेटची दुकानं पाहायला मिळतात. इकडे सुद्धा एक दुकान आहे. इकडे सुद्धा ब्लँकेट चादरी असतील, त्याच्यानंतर सतरंजी वगैरे असतील, या सगळ्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता इकडे आपण पुढे गेलो की हा रस्ता मसा या गावात जातो. तर आपण अजून पुढे जाऊन बघूया इकडे काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते. आता आपण मसा गावात उभे आहोत. म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर हा इकडे संपूर्ण मसा गाव आपल्याला बघायला मिळतो. आणि इकडे जर तुम्ही माझ्या मागे बघाल तर हा रस्ता इकडे मसोबा मंदिराकडे जातो. आणि खामलिंगेश्वराचं मंदिर सुद्धा इथे बाजूलाच आहे. आपण ते पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडंसं इकडे
इकडचं मार्केट पाहूया. इकडे जर आपण पुढे गेलं तर आपल्याला भरपूर अशी चादरी, ब्लँकेट, त्यानंतर पायपुसण्या वगैरे असतील, या सगळ्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. इथे सुद्धा एक ब्लँकेटचं दुकान आहे, या दादांचं दुकान आहे. तर इकडे जर बघितलं तर आपल्याला सद्गुरू बाळूमामा घोगडी उद्योग श्री क्षेत्र आदमापूर यांच्या नावाने हे दुकान दिसते. यांचे मालक आहेत विनोद विलास सणगर. यांचं इकडे हे घोंगडीचं दुकान आहे. भरपूर अशा व्हरायटी मध्ये इकडे आपल्याला घोंगड्या पाहायला मिळतात. जुन्या लोकांना म्हणजे जे गुराखी वगैरे असायचे, पावसाळ्यात या घोंगड्यांचा वापर करायचे, त्यांच्यासाठी या घोंगड्या लागतात. आता शेतकरी जरा कमी झालेले आहेत, शेती व्यवसाय थोडासा कमी झालेला आहे, पण जे पण काही शेतकरी आहेत आता जे शेती करतात त्या लोकांना घोंगड्या लागतात. ते लोक घोंगड्या आता सुद्धा घेऊन जातात. इथे आपल्याला हे काका दिसतात, यांचं दुकान आहे. इकडे बघा ही खरेदी चालले. 2x2 एवढं आहे, 2x2 एवढे. हे कशासाठी आहे काका? हे बसायला 2x2 चे आसन आहे. पूजेसाठी बसायला वगैरे घेतात, ध्यानाला वगैरे बसायला घेतात. आणि पूर्वीपासून आपली घोंगडी पावसाळ्यासाठी वापरली जातात. आता पावसाळ्यासाठी घोंगडी कमी वापरतात, काही भागात वापरतात. तरी काही लोक वापरतात, म्हणजे जे धनगर वगैरे आहेत, धनगर आहेत ते आहेत. आणि काय उपयोग आहे याचा शास्त्रीकरण म्हणजे काय, पाठदुखी, कंबरदुखीसाठी सुद्धा घोंगड्याचा उपयोग होतो. चांगला आहे. म्हणजे लोकरीची असल्यामुळे, मेंढ्याची लोकर असल्यामुळे पाठीचा त्रास, मणक्याचा त्रास असेल तर झोपल्यावर त्याच्यावर फरक पडतो. बरोबर, डॉक्टरांचा सुद्धा सल्ला आहे. आणि आपल्याला वापर करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेतला तरी चालतोय. घोंगड्याचा वापर जेन वगैरे वापरतात. याचा उपयोग जुन्या लोकांना माहिती आहे, ते अगदी आता सुद्धा खरेदी करत असतात. बरोबर ना? आताच्या लोकांना याचं महत्व कळणार नाही, महत्व कमी आहे, पण आताच्या जनरेशनला याचं महत्व कळणार नाही, पण जुन्या लोकांना याचं माहिती आहे, त्याच्यामुळे ते खरेदी करत करतात. झोपायला वगैरे आता वापरतात, जास्तीत जास्त आता पावसाळ्यापेक्षा झोपायला वापरतात. इथे सुद्धा आपल्याला ब्लँकेटचं दुकान दिसतंय आणि खरेदी चालू आहे. इकडे आपण बघितलं तर त्यांच्याकडे पण सुंदर सुंदर अशा बेडशीट वगैरे दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडे सतरंजी वगैरे असतील. आणि हे दुकान या दादाच आहे. आपण मंदिराकडे जाऊन बघूया आणि दर्शन करून घेऊया. हा रस्ता इकडे मंदिराकडे जातो आणि भरपूर अशी दुकानं आपल्याला इकडे मिठाईची पाहायला मिळतात. जसं आपलं दर्शन होतं इकडे, तसं आपण इथून जे पण कोणी इकडे जत्रेत येतात ते दर्शन करून झाल्याच्या नंतर मग इकडे मिठाई खरेदी करून आपल्या घरी घेऊन जातात. तर मित्रांनो, आता आपण या रस्त्याने इथपर्यंत आलो. इथे आल्यानंतर आपल्याला हे खामलिंगेश्वराचं इकडे मंदिर दिसतंय. आता आपण इकडे जाऊन दर्शन करून घेणार आहोत. तर आता आपलं खामलिंगेश्वराचं इथे दर्शन झालेलं आहे. त्या दर्शन झाल्याच्या नंतर आपण इकडे समोर जर बघितलं तर इकडे हे म्हसोबाचं मंदिर आहे. इथे खूप गर्दी असल्यामुळे इथे आपल्याला दर्शन घेता येणार नाही, पण नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा हे दर्शन पूर्ण करू. त्याच्यानंतर मग हे म्हसोबाचं मंदिर कसं आहे ते आपण पुढच्या व्लॉग मध्ये वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण जर इकडे बघितलं तर आपल्याला इथे ही दर्शनाला जाताना आपल्याला नारळ वगैरे लागतात, त्याच्यानंतर हार, फुलं वगैरे लागतात. त्याच्यासाठी आपल्याला इथे सर्व अशी हार, नारळ, फुलाची दुकानं पाहायला मिळतात. आणि इकडे हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच हे नारळ, हार, फुलांचं दुकान आहे. हे दुकान या दादांचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपला प्रश्न होता, ही म्हशीची जी जत्रा भरते ही का भरते आणि कशासाठी भरते, तर हे दादा आपल्याला या जत्रेविषयी थोडक्यात माहिती सांगतील. दादा, या जत्रेविषयी थोडक्यात सांगा ना. ही जत्रा हजारो वर्षापूर्वीची यात्रा आहे. इथे परंपरा, इथे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गळ लागले जातात. पौर्णिमेच्या दिवशी इथशी मंदिरात पालखी निघते. चारही देवस्थानाच्या काठ्या इथशी येतात आणि इथे महाराष्ट्राच्या हजारो भाविक भक्ती ह्या यात्रा. 4 देवस्थान कुठले? एक नरमातेची काठी, एक कोराळ देवाच्या काठी, हा एक आसोबाची काठी, अशा 4 काठ्या इथशी येतात. आणि दुसऱ्या दिवशी इथं गळाचा कार्यक्रम होतो. ते 9 म्हणजे आज शनिवार आहे, त्याच्यानंतर उद्या 4 तारखेला गळ लागण्याचा कार्यक्रम होतो. तो एक नवस्फूर्तीचा कार्यक्रम एक खामलिंगेश्वर तिथे तो ठरला जातो आणि तिथं सकाळी त्याचे नवस्फूर्ती होते. त्याचे गळ लावले जातात.
उद्या सकाळी ते 10 वाजता गाळाची सुरुवात होईल. आणि हे 2 दिवस आधी पहिल्या दिवशी लोक येऊन या कामलिंगेश्वराचं दर्शन दर्शन घेतात, घेतात. बसोबाचं सुद्धा दर्शन दर्शन घेतात. घेतात. नवस्फूर्ती या दिवशी सुद्धा होते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा होते आणि या कारणाच तो ही जत्रा भरते असं मी ऐकलं होतं. आता तुमच्याकडून सुद्धा ऐकायला मिळालं. तर तुम्ही छान पद्धतीची माहिती दिली. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. चला भेटूया. मंदिरातून जसं आपण बाहेर पडलो की मुख्य रस्त्याकडे जाताना आपल्याला इथे एक अशी छोटीशी गल्ली दिसते आणि या गल्लीमध्ये आपल्याला सगळी प्रसादाची दुकानं दिसतात. त्यानंतर इकडे पेड्यांची वगैरे दुकानं दिसतात. एकदम फ्रेश ताज्या प्रकारचे इथे पेढे आपल्याला पाहायला मिळतात. दादा कसे आहे ते, याचं रेट सांगा ना. 120 ला पाव किलो आहे. सर्व 120 ला आहे का प्रत्येकाचे? बघा इथे आपल्याला माव्याचे पेढे वगैरे दिसतात. हा काय प्रकार आहे? ऑरेंज मध्ये आहे. त्याच्यानंतर हा मावा आहे. इकडे माव्याचं काय रेट आहे? 100 रुपये. बघा या गल्लीमध्ये आपल्याला सर्व अशी लाया बत्ताशे, त्याच्यानंतर जे काही आपल्याला घरी न्यायचे प्रसादाचे जे काही वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला प्रसादाचे जे पण काही आयटम आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण इकडनं या रस्त्याने पुढे जाऊन मुख्य रस्त्याला जाणार आहोत आणि मुख्य रस्त्यावरून सरळ पुढे मग जे आकाश पाळण्याचं सेक्शन आहे तिकडे जाणार आहोत. आपण मंदिराकडून जसं आपण इकडे बाहेर येतो या मुख्य रस्त्यावर, तसं आपल्याला इकडे अजूनही काही त्याची दुकाने दिसतात आणि इकडे जर या बाजूला जर तुम्ही बघितलं तर भरपूर अशी आपल्याला इकडे दुकानं लावलेली दिसतात. इकडे जर बघितलं तर आपल्याला हे सगळे आकाश पाळणे वगैरे खेळाचे जे प्रकार आहेत ते सगळे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आधी आपण इकडे मागे काय काय दुकाने आहेत ती पाहूया. आपल्याला इथे एक कपड्यांचं दुकान दिसतंय. टी शर्टचा सेल लावलेला दिसतोय. इथे आपल्याला 2 पीसेस 150 रुपयाला. हे कुठले म्हणजे टी शर्ट वगैरे घेतले, लहान मुलांचे टी शर्ट असतील. त्याच्यानंतर इकडे स्कार्फ वगैरे आहेत. हे दुकान या दादांचे. इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला असे भांड्यांची दुकानं दिसतात. इथे घरगुती भांडी, इकडे ताटं वगैरे असतील, डिशेस असतील, हे बाउल वगैरे असतील. हे दुकान या दादांचं आहे. दादा काय रेट आहे याचं? 100ला 4. हे 100ला 4 आहेत. बघा इकडे हे 100ला 4 आहेत. हे ट्रे 50 ला. ही प्लेट 60 रुपये. आणि याचे काय फिक्स रेट आहेत का? भाव हो जात आहे. काका दादा बोलतात भाव हो जात आहे, म्हणजे याचं पण काय कमी जास्त करून हे देतात इकडे. आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय इकडे. इकडे हे बांगड्यांचं दिसतंय आपल्याला. सर्व लेडीजच्या बांगड्या वगैरे दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर इकडे सगळे हे लेडीजच्या सर्व इकडे डोक्याला लावायच्या वगैरे वस्तू दिसत आहेत. हे काटे असतील, हे इकडे क्लिप वगैरे असतील, हे सगळं इकडे आपल्याला दिसतंय. आणि त्याच्या बाजूलाच इकडे आपल्याला हे चपलांचं दुकान दिसतंय आणि अशी गिराईकं वगैरे दिसतात आपल्याला खरेदी करताना. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर आपल्याला इथे एक छोटीशी या गाड्या वगैरे दिसतात लहान मुलांसाठी. इकडे पुढे आपण आलो की आपल्याला इथे एक सेल लागलेला दिसतोय. गाड्यांचा सेल आहे. बघा इकडे प्रत्येक वस्तू 100 रुपये. ह्या अशा छोट्या छोट्या गाड्या आहेत. त्याच्यानंतर इकडे ह्या रिमोट वरच्या वगैरे गाड्या आहेत, सेल वरच्या गाड्या आहेत. हे दुकान या दादांचं आहे. आणि इकडे ह्या बंदूक वगैरे छान छान आयटम आहेत इकडे. सर्व सब कुछ 100 रुपये ना, सगळे काही 100 रुपयाला आहे इकडे फिक्स रेट. इकडे पुढे आलं तर आपल्याला ही अशी घरगुती वगैरे भांडी पाहायला मिळतात इकडे. हे सगळं घर संसार सेल आहे. 20 रुपयाला आयटम आहे इकडे. 20 रुपया क्या लिखा है इसमें? ये एक चीज 20 रुपये का है. तो बघा हे सगळं एक एक वस्तू 20 रुपयाला आहे इकडे. आणि इकडे सुद्धा एक आपल्याला एक भांड्यांचं दुकान दिसतंय. त्याच्या बाजूला एक चपलांचं दुकान दिसतंय. इकडे हा एक घड्याळ दिसतो आपल्याला. कैसा आहे घडी? 100 रुपयाला घड्याळ आहे. बघा छान छान घड्याळ आहे त्याच्याकडे. फिक्स रेट आहे ना. ह्या दादाचं दुकान आहे इकडे. इकडे सुद्धा एक लेडीजचं वस्तूचं दुकान आहे. जे डोक्याला लावणाऱ्या वस्तू आहेत
इथे सुद्धा आपल्याला एक लहान मुलांच्या खेळण्याचं दुकान दिसतंय. प्रत्येक वस्तू 100 रुपयाला आहे. आणि इकडे हा मुलगा आहे बघा, कैसा आहे? 100 रुपये. कैसा आहे? धंदा पाणी ठीक आहे ना? ठीक आहे. बघा इकडे पण छान छान वस्तू आहेत. आता आपण इकडे पुन्हा एकदा मुख्य मार्केटकडे जाऊया. तर इथे बघा हे एक लहान मुलांची अजून आपल्याला खेळणी दिसत आहेत. कैसा आहे? 50 रुपयाला आहे बघा. हे मुखवटे वगैरे आहेत. इकडे लहान मुलांना या सगळ्या गोष्टी आवडतात. बघ इकडे बघा हा लहान मुलगा इकडे बंदूक वाजवताना दिसतोय. इसमें क्या डालते? माचिस की काठी. माचीस तिल्ली. बघा माचीसच्या काड्या टाकून ही बंदूक इकडे वाजवली जाते. हे कितने का है ये? 150. 150 रुपयाला है. फिक्स है क्या कम होता है इसका? इसका 100 रेट है फिक्स. बघा हे माचीसच्या काडीवर वाजतंय. छान आयटम आहे बघा. पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर अशी दुकानं पाहायला मिळतात. अशी आतमध्ये एक एक सेक्शन आहेत. त्या सेक्शन मध्ये आपल्याला अनेक प्रकारची दुकानं पाहायला मिळतात. तर इकडे आतमध्ये जाऊन बघूया आपण इथे काय काय आहे ते. इकडे जर आतमध्ये आपण बघितलं तर या सगळ्या लेडीजच्या कॉस्मेटिक वगैरे वस्तू दिसतात आपल्याला. सौंदर्य प्रसाधनं असतील, नेल पॉलिश वगैरे असतील, या सगळ्या आपल्याला इकडे दिसत आहेत. आणि हे दुकान या दादांचं आहे. तर इकडे बघा आपल्याला लेडीजच्या बॅग वगैरे दिसत आहेत. खूप छान छान अशा पर्स आहेत इकडे. आणि सेल लागलाय बघा, 200 रुपये सेल. एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, त्याच्यामुळे वस्तू एकदम बघून घ्यावी या ठिकाणी. आणि इकडे बघा छान छान प्रकारच्या पर्स आहेत. हे दुकान या दादाचं आहे. हे बघा हा बसला इकडे. कसं आहे? सर्व 200 रुपये का? सब कुछ 200 250. पुढे आले की एक चपलांचं दुकान दिसतंय. इथे पण सेल लागलेलं आहे. 200 रुपये सगळ्या चपलांचे 200 रुपये रेट आहेत. पुढे काही 250 रुपयाला सुद्धा आहेत. फिक्स रेट आहे इकडे. थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला हा इकडे खेळण्याचे प्रकार सुरू होतात. हा सेक्शन इकडे लहान मुलांच्या खेळण्यासाठी आहे. इकडे आपल्याला भरपूर अशी आकाशपाळणी वगैरे, छोट्या छोट्या गाड्या वगैरे इकडे पाहायला मिळतात. हे बघा अजून फारशी गर्दी नसल्यामुळे हे सगळं बंद दिसतंय. उद्यापासून हे सगळं सुरू होईल. तुम्ही बघू शकता अजून बऱ्याचशा गोष्टी इथे, बरेचसे पाळणे सेट करायचे बाकी आहेत. इकडे आपल्याला हा मौत का कुवा दिसतोय आणि याचं सुद्धा सेट करायचं काम चालू आहे. आणि इकडे ही जी आकाशपाळणी दिसत आहेत अजून सुरू का झाली नाही, याचं कारण आपल्याला आता समजलं की यांना अजून परमिशन भेटली नाही. ग्रामपंचायत कडून याला परमिशन लागते. आज ही परमिशन यांना भेटून जाईल. आणि उद्या जर तुम्ही बघितलं तर रविवार आहे, भरपूर अशी गर्दी होईल आणि या ठिकाणी ही आकाशपाळणी सुरू होते. आपल्याला हे सगळे फुलदाण्या वगैरे दिसत आहेत. छान छान फुलं आहेत आणि इकडे छान छान असे फुलदाण्या वगैरे दिसत आहेत. डेकोरेशनचं सर्व सामान इकडे मिळतंय. कसं आहे दादा? हे 180 ला आहे बघा. हे 180 से स्टार्ट होत आहे. हे बघा सगळं 180 रुपयाला आहे इकडे. इकडे हे सगळे लेडीजचेच प्रकार दिसत आहेत. इथे पुन्हा एकदा आपल्याला घरगुती भांड्यांचं दुकान दिसतंय. छान छान प्रकारची भांडी दिसत आहेत आपल्याला. इथे आपल्याला हे असतील भाकरीसाठी लागणाऱ्या कालती वगैरे, याला कालती म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलत असतील ते कमेंट करून सांगा. इकडे ताट वगैरे दिसते. त्याच्यानंतर इकडे फ्राय पॅन वगैरे असतील, सगळं आहे यांच्याकडे. ह्या दादाचं दुकान आहे. इकडे चमचे वगैरे आहेत. कैसा आहे रेट? कैसा आहे बताओ ना. ये चिमटा 80 रुपयाला आहे. आणि ही पकड बघा 80 रुपयाला आहे. लायटर वगैरे 30 रुपये. हे 50. बघा घरगुती लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि छान छान प्रकारच्या वस्तू आहेत. इकडे आले तर या दुकानाला भेट द्या. इकडे हे आकाश पाळण्याचं सेक्शन आहे आणि त्याच्या बाजूलाच हे भांड्यांचं दुकान आहे. ते दुकानाचं नाव दिसत नाही, तरी सुद्धा या दादाला जर तुम्ही ओळखलं तर याच्याकडे येऊन जा. इथे बघा आपल्याला हे भाऊजी भेटलेत बदलापूर गावातले.
भाऊजी काय बोलता, खरेदी वगैरे झाली का? जोरात झाले जोरात. कशी आहे जत्रा? जो मजा येते बैल बाजारात गेले होते का? बैल बाजारात काय काय खरेदी केलं? एक बैल खरेदी केलेला आहे. किती रुपयाला? जास्ती नाही, 50,000. 50,000. कशासाठी, शर्यतीसाठी का काय? शर्ती बघू आता हळूहळू हा कसा बैल चालतो कसा नाही त्याच्यावर आहे. चालतो. हा. आता जास्त करून लोक शर्यतीसाठीच घेतात ना. शर्तीसाठी हा मग कसं आहे, जत्रा वगैरे एन्जॉय केली? मार्केट पण स्वस्त आहे, एवढं काय अजून महाग नाहीये. माग नाहीये. हा. घरगुती वस्तू घरगुती सगळ्या इथे व्यवस्थित मिळतात. व्यवस्थित आहे, व्यवस्थित. आणि कोण कोण आले होते? भाऊजी आहेत, बहीण आहे, सगळे आलेले आहेत तिथं. मेवणा आहे, पोरं चला. इथे सगळे. चला ओके, भेटू, एन्जॉय करा. एन्जॉय. तर इथे बघा आपल्याला एक घरगुती वस्तूंचं दुकान दिसतंय. हे दुकान या दादांचं आहे आणि इथे हे टब वाजवून दाखवतात आपल्याला. काय म्हणता? या टबची किंमत किती आहे? या टपची किंमत आहे 150 रुपये. 150 रुपये. आणि इकडे या वस्तू दिसतात, या स्टूलची वगैरे या स्टूलचे 250 रुपये आहे. 250. हा आणि हे लहान बाऊल हा. आहे, याची 65 रुपये किंमत आहे. ही सुपणी आहे, ही सुपणीची 200 रुपये किंमत आहे. हा. आणि ही जाळी आहे, जाळीचे 200 रुपये किंमत आहे. हा. आणि बारका छोटा रमेला हा. आहे, याची 100 आणि 80 रुपये किंमत आहे. हा. आणि ही सूप, त्याच्यानंतर हा बोला, त्याच्यानंतर हे इकडे सूप दिसतंय हे सूप आहे 200च आहे. आणि ते स्टूल हे वगैरे. स्टूल आहे ते 900 रुपयाचं आहे. हा. तर बघा यांच्याकडे सर्व प्रकारच्या इकडे घरगुती वस्तू म्हणजे ज्या काय प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे दिसतात. या काकांचं दुकान आहे. काका कुठून आले तुम्ही? मी आलो इकडे नारिवलीवरून. नारिवली नारिवली इथे जवळच जवळच आहे, जवळच आहे. हा. मग कसा आहे धंदा वगैरे? चांगला आहे, बरं आहे. चांगला आहे ना? चांगलं आहे. चला इथे पुन्हा एकदा आपल्याला एक कढई, तवे, त्याच्यानंतर हे लाटणे वगैरे असतील, हे सगळे आपल्याला फ्राय पॅन वगैरे इकडे सगळे दिसत आहेत. आणि हे दुकान या दादांचं आहे. दादा कसे आहेत? बरं आहे ना? चला हे बघा यांच्याकडे सुद्धा छान छान अशा वस्तू इकडे आपल्याला दिसत आहेत. आणि इकडे आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत. कुठून आलात? भिवंडी. दरवर्षी येता का? कसं आहे जत्रा? झाली ना खरेदी वगैरे झाली ना? चला एन्जॉय करा. चला इकडे बघा पुन्हा एकदा आपल्याला इथे एक सेल लागलेला दिसतो. एक वस्तू फक्त 60 रुपये. आणि यांच्याकडे बांगड्या वगैरे दिसत आहेत इकडे लेडीज साठी. त्याच्यानंतर इकडे पर्स वगैरे असतील, लेडीजच्या पर्स वगैरे आहेत. सगळं इथे 60 रुपयाला आहेत. छान छान वस्तू आहेत बघा. इकडे पुढे आलं की आपल्याला एक कॅपचं दुकान दिसतंय. आणि इथे सुद्धा सुंदर अशा कॅप दिसत आहेत आपल्याला. आपल्याला उन्हात आपलं काम असेल, उन्हात आपण जात असू तर आपल्याला ह्या कॅप आपल्याला या कॅप अगदी फायदेशीर आहेत. बघा या दादाच आहेत. कसं आहे रेट बताव ना? 150. बघा 150 रुपयाला एक टोपी आहे. 150 रुपयापासून स्टार्ट आहे. इकडे लेडीजच्या सुद्धा हॅट आहेत. छान छान इकडे कॅप आणि हॅट आहेत. त्यानंतर इकडे कानटोप्या सुद्धा आहेत. हे लेडीजच्या पर्स वगैरे दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडे हे जेंट्सचे पट्टे वगैरे दिसत आहेत. आणि पट्टे घ्यायला भरपूर अशी गर्दी झालेली दिसते. इकडे दादा दिसतात. दादा कुठून आले तुम्ही? पनवेलवरून आलो. पनवेलवरून आले का? काय खरेदी झाली का? आता चालू आहे, सुरुवात केलेली आहे. पट्टे घ्यायला लावलेत. काय पट्टे लेदर बेल्ट बघितला आम्ही 250 रुपये सांगितले. 250 रुपये सांगितलं का? हे बघा, या दादांचं 150 दुकान रुपयात आहे. देऊन टाकू. 150 रुपयात बोलताय का? हो. हा. नाही बोलतात ते. त्यांना परवडत नसेल बहुतेक. बघा तुमचं जे योग्य काय भाव असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. हो नक्कीच. चला एन्जॉय करा. थँक्यू व्हेरी मच. इथे जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर गॉगल आपल्याला इकडे दिसतात. दादा जरा रेट सांगा ना याचे. हे समोरचे सांगा ना. आता 220, 220. 220 आणि 120 आणि 150 आणि 100 आणि 50. इकडे 50. हे बघा, लहान मध्ये 50 आहे, हे इकडे लहान आहेत ते 50 आहेत. मोठी मध्ये 100 आहे. हा. इकडे 100 आहे. आणि हे वरचे वरती फॅन्सी मध्ये 150, 200. हे बघा इकडे 150 आणि 200 रुपयापासून आहेत. या दादांचे कैसा है धंधा पानी? मस्त है, अभी चांगला मस्त है ना? हो. इसका क्या कम ज्यादा होता है क्या? हो जाता है, हो डिस्काउंट जाता है ना? जैसा गिराई का है पैसा वैसा हो जाता है। जो जैसा लेते हैं वैसा ज्यादा लिया तो हाँ डिस्काउंट हो जाता है। डिस्काउंट हो जाता है और एक भी लिया तो भी डिस्काउंट हो हो जाता है। यस सर। चलो ओके। तर आता आपण मगाशी इकडे आकाश पाळण्याचं सेक्शन पाहिलं. आकाश पाळण्याचं सेक्शन काय अजून चालू नव्हतं तिकडे. इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक टोपलीचं दुकान दिसतंय. यांच्याकडे छान छान अशा टोपल्या दिसतात आपल्याला. त्या भाकरीसाठी लागतात. याला काय बोलतात? कांदे बटाटे ठेवण्यासाठी काय बोलतात त्याला? पुट्टी.
अशा प्रकारचं एक कांदे बटाटे ठेवण्यासाठी हे साधन आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा या टोपल्या वगैरे आहेत. या मावशींचं दुकान आहे, त्याचं रेट सांगा ना कितीला आहे? हे बघा हे 150 आणि हे 200 का? हे 200. हे बघा हे 200 रुपयाला आहेत. आणि याच्यात काय कमी जास्त वगैरे करून देता ना? हे कमी जास्त वगैरे करून देतात. इकडे पुढे आलं ना तर आपल्याला या लेडीजच्या काही वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. इकडे हे मंगलसूत्र वगैरे असतील, त्याच्यानंतर हे गळ्यातल्या गंटण वगैरे असतील, त्याच्यानंतर इकडे बांगड्या वगैरे दिसत आहेत. या ताईंचं दुकान आहे इकडे. आणि कोणतीही वस्तू घ्या 60 रुपये. इकडे जर आपण बघितलं तर इथं पहिल्यांदाच आपल्याला एक ब्लँकेटचं दुकान दिसतंय. ते इथे छान छान प्रकारचे ब्लँकेट असतील, बेडशीट असतील, यांच्याकडे भरपूर असं काही जे थंडीसाठी लागणारे साहित्य ते सर्व काही यांच्याकडे उपलब्ध आहे. दादा जरा बताओ ना, हो ब्लैंकेट का क्या रेट है? ये वाली अपने इधर ऐसा लेंगे ना तो ये 1250 का एक है। 1250 का। इसका साइज क्या है? इसका साइज आपको मिलेगा 7x7 डबल का फुल है। 7x7 7x7 ये फुल साइज का आता है, ये जाड़ा वाला है। जाड़ा वाला। इसमें का कम वाला भी है। हाँ। और कोई सा भी लेंगे तो अपने को रेट कम करके इधर देते हैं हम लोग, कम करके दे देते करके इधर मिलता हैं। है। बोलने का रेट अलग होता है, अलग होता है, देने का अलग होता है। वो हम लोग का ये हाँ। खर्चा होता है, बोलने और का ये देने का बेडशीट वगैरह इसका क्या रेट है जरा बताओ? ये ऐसा 300 में दो है। 300 में दो है। डबल का लेंगे तो 450 में दो आएगा। 450 में हाँ, डबल बेड का दो आएगा इसमें। सतरंजी वगैरे आहे त्यांच्याकडे. त्यानंतर सोलापुरी चादरी आहेत. हे दादा सुद्धा आहेत, यांचं सुद्धा हे पार्टनरच आहेत ना? हे पार्टनर आहेत यांचे. आणि आपला गाव कुठला? कल्याण बैल बाजार। कल्याण बैल बाजार मधून आलेत बघा. हर साल आते हैं? हाँ, इधर अपन 17 साल से आता है। 17 साल से आते हैं। 17 साल से इधर आता हाँ ठीक आहे, चलो मिलते हैं. हो। तर इथे बघा छान छान प्रकारचे आपल्याला स्वेटर पाहायला मिळतात. लेडीजचे असतील, जेंट्सचे असतील, छान छान प्रकारचे स्वेटर इथे लावलेले आहेत. आणि हे दुकान या दादांचं आहे बघा. हे दादा इथे आहेत. दादा कैसा है, जरा रेट बताओ ना इसका? 700 पासून स्टार्ट आहेत का? ये 250 रुपए का है. ये छोटे बच्चे का है ना? हे बघा इकडे फॅन्सी स्वेटर आहेत. 550 पासून इकडे स्टार्ट आहेत. आणि हे लहान मुलांचे वगैरे आहेत, लहान मुलींचे वगैरे आहेत. आपण त्या सेक्शन मधून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक सेक्शन दिसतंय. पण इकडे सुद्धा आपल्याला चादरी, ब्लँकेट या प्रकारची सगळी दुकानं पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपण आता इकडे नाही बघत. इकडे पुढे आपण जाऊन हा पुढे रस्ता इकडे घसाईकडे जातो आणि थोडस पुढे जाऊन आपण डावीकडे वळालो की आपल्याला बैल बाजाराकडे जाणारा रस्ता पाहायला मिळतो. आणि आपण आता त्या रस्त्याने पुढे जाऊन आता आपण तो जो बैल बाजार आहे तो पाहणार आहोत. चला तर मग आता आपण बैल बाजार पाहूया. आज पहिलाच दिवस आहे तरी सुद्धा भरपूर अशी गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळते. आणि उद्या रविवार असल्यामुळे अजून या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला दिसेल. तर मित्रांनो आता आपण इकडनं या बाजूने मसा या गावाकडून इथपर्यंत आलो. आणि आपल्याला इथं हा बॅनर लावलेला दिसतो, बैल बाजाराकडे जाणारा रस्ता. आणि आपण जर इकडे बघितलं, डावीकडे वळालो की आपल्याला हा रस्ता इकडे बैल बाजाराकडे जाताना दिसतोय. तर बघा हा रस्ता इकडे बैल बाजाराकडे जातोय. आणि इकडे उजवीकडे जर आपण बघितलं तर इथं आपल्याला एक किराणा दुकान दिसतंय. या दुकानामध्ये सर्व प्रकारचा किराणा माल असेल, जे आपल्याला इकडे पत्रावळी वगैरे आहेत, तांदूळ असतील, तेल असेल, जेवणासाठी जे काही आपल्याला लागतंय ते सगळं किराणा दुकानात जेवढ्या काही वस्तू मिळतात त्या सगळ्या इथे मिळतात. इथे येणारे भरपूर लोक काही वस्ती करण्यासाठी सुद्धा येतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे दुकान इथे उपयुक्त आहे. इकडे आपल्याला बैल बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला इकडे हे लाकडी वस्तू दिसत आहेत. जुन्या प्रकारच्या वस्तू आहेत. इकडे उकळी असेल, त्यानंतर इकडे हे पाट वगैरे दिसतंय, पोळीपाट असेल, त्याच्यानंतर हे धोपाटणं दिसतंय, त्याच्यानंतर हे चौरंग वगैरे दिसत आहेत. इकडे सुद्धा उकळी आहे, त्यानंतर हे सुद्धा पोळीपाट आहेत. आणि हे दुकान या काकांचं आहे. काका जरा भाव सांगा ना याचं. त्याचं भाव याचं पाटांचं, या पाटाचं काय आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि याचं कोली पाटाचं 900 रुपये. 900. याचं दुपाटणं 200 रुपये. आणि हे भुरावणं 700 रुपये. 700. भुरावणं बघा मित्रांनो, पूर्वी हे भुरावणं जमीन चोपण्यासाठी लागायचं. आता काही जमीन राहिलेली नाही, प्रत्येकाकडे टाईल्सची गरज झालेली आहे. त्याच्यामुळे याचा वापर थोडा कमी झालाय.
पण तरी सुद्धा शेतकरी थोडेफार काही या गोष्टी वापरतात. आणि इकडे हे लाटणं वगैरे 200 रुपये. 200 रुपये. याचे काही कमी जास्त वगैरे होतात का? होतात ना. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या वस्तू जर तुम्हाला लागत असतील तर या काकांकडून खरेदी करा. चला, ओके, धन्यवाद. इथे बघा आपल्याला कोयते, कुऱ्हाडी, त्याच्यानंतर विळे असतील, त्याच्यानंतर ही मापं वगैरे दिसतात. पायली, ही जुनी मापं आहेत सर्व. त्याच्यानंतर कुदळ असेल, याच्यानंतर इकडे हे कुदळ आहे, टिकाव आहे, पावडे वगैरे, हे सगळे घरगुती शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू आपल्याला इकडे दिसत आहेत. या मावशी दिसत आहेत इकडे, यांचं दुकान आहे. मावशी कसं आहे? बरं आहे ना? धंदा वगैरे ठीक आहे ना? एक नंबर दुकान आहे या मावशींचं. इथे प्युअर पोलादाचं दुकान आहे. आणि आपण तिकडे मार्केटमध्ये बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचं दुकान इकडे कुठेच दिसलं नाही. या ठिकाणी या बैल बाजाराच्या बाजूला आपल्याला इथे हे दुकान दिसतंय. हे बघा, हे दादा दाखवतायत. दादा, तुम्ही खरेदी करताय का? खरेदी करताय. हा, कुऱ्हाडी 5 लिहिलेलं आहे का त्यांनी? बघा, यांच्याकडून 5 कुऱ्हाडी नेलेल्या आहे. आणि हे सगळं यांच्याकडेच मला वाटतं पाहायला मिळतंय. या जत्रेमध्ये मी असं कुठेच पाहिलं नाही. इकडे सुद्धा आहे बघा, इकडे पण आहे. छान छान प्रकारचे यांच्याकडे सगळ्या जुन्या वस्तू आहेत. जुनी अवजारे, जी शेती उपयुक्त अवजारे आहेत ना, ती सगळी इथे दिसत आहेत. तर आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते ते. इकडे पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच प्रकारच्या वस्तू दिसत आहेत. आणि हे दुकान या दादांचं आहे. आता आपण पुढे बघूया. अजून पुढे आपण जर गेलो तर इकडे सेम त्याच प्रकारची आपल्याला इकडे दुकानं दिसत आहेत. आणि भरपूर अशा या ठिकाणी कोयते असतील, कुऱ्हाडी असतील, त्याच्यानंतर शेती उपयुक्त अवजारे भरपूर अशा प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर इथे बघा, आपल्याला हे झोके वगैरे दिसत आहेत. या काकांचं इथे हे दुकान लावलेलं आहे. काका, काय किंमत आहे याची? बघा, इथे 50 रुपयापासून स्टार्ट आहे ते झोके. आणि कमी जास्त करून देत आहे ना? चला, ठीक आहे. या गल्लीतून जर आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला इकडे पण भरपूर अशी दुकानं पाहायला मिळतात. इकडे जर आपण बघितलं तर इकडे सुद्धा आपल्याला पोळीपाट, लाटणे, त्याच्यानंतर टब वगैरे इकडे पाहायला मिळतात. हे बघा, हा वाजून दाखवतोय. बजाव बजाव बजाव. कैसा आहे? 120 ला आहे बघा. त्याच्यानंतर इकडे भरपूर अशी दुकानं आपल्याला इकडे हातगाडीवर सुद्धा स्टॉल वगैरे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला पोळीपाट, लाटणं, चौरंग वगैरे हे सगळं आपल्याला इकडे पाहायला मिळतं. आता आपण पुढे जाऊन बघूया बैल बाजार कसा येतो. हे बघा, इथं आपल्याला हे दादा भेटलेले. दादा, कुठून आले? आम्ही सफाळा माकुडसरवरून आलेले आहेत. सफाळे म्हणजे इकडे पालघर जिल्हा. दरवर्षी येता का? दरवर्षी. कसे खरेदी वगैरे झाली का? चालू आहे. पहिल्याचा जरा भाव थोडा टाईट आहे. बैल घ्यायचंय का? बैल घ्यायला येतो दरवर्षी. चला, एन्जॉय करा. ओके, धन्यवाद. इथे बघा, आपल्याला हे मासे मारण्यासाठी हे जाळे दिसत आहेत, छोटे छोटे. आणि हे दुकान या काकांचं आहे. काका, काय बोलताय याच्या जाळ्याची किंमत सांगा ना जरा. याची किंमत 250 रुपये. याला काय बोलतात? भुस? मळ्याचं झाड. मळ्याचं. हे मळे पकडण्यासाठी बघा मित्रांनो, पावसाळ्यात वगैरे आपण मासेमारीसाठी हे वापरतो. आणि यांच्याकडे मिळतं किती रुपये? 250 रुपये. 250 रुपये किंमत आहे बघा. मिनिमम हे मोठं? मोठं 300 रुपये. 300 रुपये. आणि काय कमी जास्त वगैरे करून देता? तिकडे 22 रुपये इकडे तिकडे करतो आम्ही. बाकी ऍडजस्ट करून देतो ना? हो. चला, आतापर्यंत काय सेल वगैरे झालं का? सकाळी पासून झाले 2-3 हजाराचे सेल झालंय ना? चला, बरं चाललंय धंदा. चला, ठीक आहे. इकडे बघा, या दुकानात आपल्याला सगळे बैलांसाठी लागणारं साहित्य दिसतंय. ह्याच्यामध्ये बैलांच्या पट्टे वगैरे असतील. त्याच्यानंतर इकडे हे सुद्धा पट्टे आहेत. मोरख्या असतील. त्याच्यानंतर वेसणी वगैरे असतील. हे दुकान या काकांचं आहे. काका, कशी काय किंमत काय आहे याची जरा सांगा ना. 300 रुपये जोडी आहे. 250 रुपये जोडी. हा भाऊ, याची किंमत आहे 400 रुपये. हा, याची आहे 300 रुपये. हा, याची आहे 250 रुपये. हा, हे आहे 350 रुपये. हा.
याचे आहे 200 रुपये 200. याचे आहे 300 रुपये किंमत आहे 300 रुपये किंमत आहे. हे इकडे हे घुंगूरचं आहे. हे बारका घुंगूर वासरांसाठी आहे. हा, याचे आहे 80 रुपये जोडे याची 80 रुपये. हे आहे आणि मग 120. हे इकडे हे असतील हे काळे पट्टे आहे ते हे 300 रुपये जोडे आहे. 300 रुपये जोडी आहे. बघा मित्रांनो, ज्यांना काही बैलांचं साहित्य वगैरे हे लागतंय, गळ्यातले गंडा आहेत 300 रुपयाला आहे. हा, तर बघा मित्रांनो, ज्यांना काही बैलांचं वगैरे साहित्य लागते त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. तर मित्रांनो बघा, इथे हा बैल बाजार आपल्याला इकडे सुरू झालेला दिसतोय आणि इथे छान छान प्रकारचे बैल इथे आपल्याला आलेले दिसत आहेत. त्यानंतर इकडे पण पुढे भरपूर असे बैल आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आता आपण बघूया, एक एक करून सर्व बैल पाहूया. याच्यामध्ये मग काय काय खरेदी विक्री होते ती सुद्धा पाहणार आहोत. इथे पुढे जाऊन बघितलं तर आपण भरपूर असे बैल आपल्याला इकडे पाहायला मिळतात. इकडे बघा, हा लहान मुलगा घेऊन आलाय हा बैल. बरोबर कोण कोण आलाय तुझ्या? पप्पा आणि मी आणि काका. काका आलेत काय? मग याची किंमत काय? जोडीची 40,000. ही बघा, ही जोडी आहे इकडे, याची 40,000 रुपये बोलतोय. आणि काय खरेदी विक्री सगळी तुझ्याकडूनच होते का? हा विक्री तूच करणार आहे का? हा हा, बघा हा लहान मुलगा विक्री करणार आहे. याच्या बरोबर हे सगळे इकडे त्यांचे घरची मंडळी आहे आणि त्यांनी आपल्याला किंमत सांगितली. गिराईक वगैरे काय येऊन गेले का इकडे? हो गेले. गेले ना? मग काय किमतीत बसलं नाही, दिलं नाही. तर बघा, किंमत काय योग्य झाली नाही म्हणून त्याने काय दिलं नाही बोलतोय. आता आपण पुढे जाऊन बघूया. इकडे पण छान प्रकारचे आपल्याला बैल दिसत आहेत आणि हे बघा, छान छान बैल आहेत. हा मारका बैल दिसतोय, मला वाटतंय नाही मारत ना? हा बरोबर हा. तर इथे पण आपल्याला हा बैल दिसतोय इकडे, खिल्लार जातीचा. हा पण एक छान बैल आहे इकडे बघा. आणि इकडे आपण जर बघितलं ना तर आपल्याला छोटी छोटी वासरं सुद्धा दिसत आहेत इकडे बघा. छोटे छोटे बैल सुद्धा आपल्याला इकडे दिसत आहेत. हा एक बैल आहे इकडे. काय काका, काय चाललंय? हा, इथे बघा, हे बैल बांधायला लावलाय आणि याची खरेदी बहुतेक झालेली वाटते. हे दादा आहेत इकडे, यांनी घेतलाय का? हा, मी घेतलंय. हा, या दादांनी घेतलाय बघा. काय किमतीने घेतला? 22,500 रुपयांनी घेतलंय. 22,500. काय सांगितली होती किती किंमत? यांनी मला सांगितली होती 35,000 रुपये. 35,000. त्याच्यामध्ये मग कमी हा, जास्त कमी जास्त म्हणून करून करून घेतलं. आपलं गाव कुठला? निकोप मोहिली, निकोप मोहिली. कुठं आलं ते? वांगणीच्या शेजारी, मागणीच्या शेजारी. आणि हा बैल कुठला आहे दादा? कुठला आहे? नेरळ नेवाली. बघा, हे शेजारीच आहेत, नेरळ आणि तिकडे वांगणी. यांनी ही खरेदी इथे मशा जत्रेमध्ये केलेली आहे. तर चला, तुम्हाला भेटून बरं वाटलं. आता आम्ही पुढे जातो. धन्यवाद. चला. तर इथे बघा, आपल्याला छान असा बैल दिसतोय, एकदम मोठा बैल आहे आणि या दादांनी इकडे खरेदी केलाय. दादा, काय सांगाल या बैलाविषयी? लय पाठी लागलेलो बैलाच्या पाठीमागे, कालपासून होतो. कुठला मालक कुठला होता? मालक टिटवाला वरून होते. टिटवाल्यावरून. आम्ही मनोरी मलाड वरून मलाडवरून आले. काय शर्यतीसाठी घेतलाय का? आमचा शौक आहे बैलांचा. शौक आहे. यांनी काय त्या मालकाने काय सांगितलं याच्याबद्दल? काय तुम्हाला काय लय शांत शर्यती आहे. वगैरे झालेल्या आहेत का याच्या? शर्यत नाही, तो घरचाच बैल होता. घरचाच बैल आहे. पण पण आम्हाला मला असं वाटतंय याचं शरीर बांधा बघून मला असं शर्यतीचा वाटतंय आहे बैल, पण शर्यतीचा. आम्ही घरच्यासाठी घेतलाय. घरच्यासाठी घेतलंय ना? हो. तर मित्रांनो बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, भरपूर अशा दावणी इकडे बैलांच्या आपल्याला या जत्रेत पाहायला मिळतात. आणि या म्हशाच्या जत्रेमध्ये बैल बाजार हा एक सुप्रसिद्ध बाजार आहे. बैलांची खरेदी विक्री करण्यासाठी हा बाजार साधारण 3 ते 4 दिवसच असतो. जत्रेच्या सुरुवातीला हा बाजार 3 ते 4 दिवसच असतो. त्यानंतर मग तिकडे मुख्य मार्केटमध्ये ज्या घरगुती वस्तूंचा बाजार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि नंतर हा बाजार संपल्यानंतर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची बैल दिसत नाहीत. इकडे जर आपण बघितलं तर छोटी छोटी म्हशीची रेडकं सुद्धा दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर इथे सुद्धा हे बैल दिसत आहेत म्हशीची. अजून पण इकडे म्हशीचे रेडकू दिसत आहेत इकडे आपल्याला, हे बघा. आणि इकडे पुढे आपल्याला एक दावण दिसते. इथे पण भरपूर असे बैल बांधलेले आपल्याला इकडे दिसत आहेत, हे बघा. इकडे हे असे काळ्या रंगाचे बैल दिसत आहेत. त्याच्यानंतर हा एक इकडे बैल आहे. ही पण इकडे खिल्लार जोडी दिसते आपल्याला. त्याचे मालक हे दादा आहेत. ते दादा आपल्याला या बैलांविषयी सांगतील. दादा, या बैलाचं कसं आहे, दात वगैरे किती आहे त्याचे? हा दुसरा आहे, दुसरा 2 दाते आहे. 2 दाती आहे.
म्हणजे किती वर्ष झाली या बैलाला? त्याला 2 वर्ष झालेत. हा बैल घरचा आहे की खरेदी केलेला आहे? हा खरेदी केला आहे. खरेदी सांगोला करून बाजारात. मग आता तुम्ही अजून लोकांना याची आम्ही जवळजवळ 20-25 वासरं आणली होती. हा. माशा आम्ही दरवर्षी आम्ही एक हाऊस म्हणून दरवर्षी आम्ही वासरं आणतो, वासरं आणता आणि मग त्याची विक्री करता. विक्री करतो. तर आम्हाला आणि नफा नाही तोटा जर होते, आम्ही झालं काही- तर मग घरी ठेवता. नाही आम्ही ते नंतर पुन्हा ते विकतो, बाजारात नेऊन विकतो. दुसरा कुठे बाजार असेल तिकडे पण हे करता. हा. आणि या म्हशीच्या जत्रेमध्ये म्हणजे ही घेतलेली वस्त्र विक्री होतेच, कारण भरपूर अशी गिराईक या ठिकाणी आपल्याला फिरताना आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामुळे विक्री होणार हे 100% नाही का? आपली जुनी परंपरा आहे का म्हशी यात्रेवर एक बैल न्यावा अशी आपले परंपरा चाललेली हा. आहे. पण आपले हौशी लोक येतात आणि ते म्हशीच्या बाजारातून बैल घेऊन जातात. हा. आणि याची किंमत सांगा ना जरा अंदाजे. याची किंमत सांगतो आम्ही 70,000 रुपये 70,000 एकाची. एकाची. आणि मग द्यायची वगैरे किंमत द्यायची तशी आम्ही ती 60-55 पर्यंत आम्ही देऊ शकता. तर बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला बैल लागत असतील, या किमतीत ज्याला हा बैल आवडला असेल तर त्यांनी या दादाशी संपर्क करावा. हे आपल्याला मोबाईल नंबर सांगतील. माझा मोबाईल नंबर आहे 922-302-7748. आपलं नाव? विनोद दवणे. विनोद दवणे. गाव? गाव पिसारे. याचे 30,000 करायचे आहेत. कोणता? आणि हा सगळ्यांचं 30,000 का? 25-25. हा. आणि ते हे सगळं 25-25. 25-25. हा. 25 आले की देऊन टाकायचं. हा. आणि काय घरचेच आहेत काय? हा, घरचेच आहेत. घरचेच घरच्या आहेत. बघा गाईचे. कुठला गाव? बलिवरा. बलिवरा. बघा बलिवऱ्यावरून आलाय इकडे. आणि हे सगळे त्याचे बैल आहेत. याचे 30 सांगितले आणि इकडचे 25 सांगितले. मित्रांनो, हा म्हशाचा बैल बाजार इतका मोठा आहे की आतापर्यंत मी तरी इतका मोठा बैल बाजार कुठेच पाहिला नाही. आणि तुम्ही सुद्धा पाहिला नसेल तर बघू शकता तुम्ही, भरपूर लांब पर्यंत आपल्याला अशी बैलच दावणीला बांधलेली दिसत आहेत. इकडे सुद्धा भरपूर अशी बैल दिसत आहेत आणि भरपूर अशी लोक इकडे खरेदी करण्यासाठी आलेली दिसत आहेत. इकडे बघा हा एक बैल दिसतोय, खरेदी झालेली दिसते. हे काका आहेत आणि हे काका सुद्धा आहेत. काका कुठून आले तुम्ही? आम्ही वसई कळमवरून. वसई वसई कळम. कितीला घेतला हा बैल? हा 25,000. 25,000. काय किंमत काय सांगितली होती? याला 35,000. 35,000. कुठला होता मालक? मालक मला वाटतं तो ह्याच्या साईडला आपला नेरुळ. मग याचा वापर काय कशासाठी होणार आहे? शर्यतीसाठी का नांगरासाठी. नांगरासाठी. जमीन भरपूर आहे वाटते तुमची. आहे, हा. थोडीफार आहे. कसं आहे माहितीये का, आता मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय शेती आता फार कमी प्रमाणात लावली जाते. पण या काकांनी सांगितलं शेतीसाठी घेऊन चालले. ही एक चांगली म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की या अजूनपर्यंत शेती टिकून आहेत. तर चला, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या बैलाची चांगली केअर करा, चांगलं सांभाळा. चला. थँक्यू. इकडे बघा या बैल बाजारात आपल्याला या लहान मुलांच्या क्रिकेट खेळायच्या बॅट वगैरे दिसत आहेत. मोठ्या मुलांच्या पण आहेत, छोट्या मुलांसाठी पण आहेत. ही मोठी कितीला आहे बॅट? हो ताई, ही मोठी कितीला आहे बॅट? 300 रुपयाला ही मोठी आहे. आणि या छोट्या? हे दादा इकडे खरेदीसाठी आलेले आहेत. काय झाली का खरेदी? 150 ला घेतली का? कुठून आले तुम्ही? मुरबाड ना. चला एन्जॉय करा. तर बघा आपल्याला इथे या बैल बाजारामध्ये एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत, उरण करंजेकर म्हणून त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे आणि ते इथे आपल्याला भेटलेले आहेत. दादा कसं काय जत्रा फिरले का? हो फिरलो. शूट वगैरे झालंय का? व्हायचंय अजून? एकदम झालं व्यवस्थित झालं ना? हा, मस्त जत्रा भरली आणि दर्शन पण छान झालं. छान झालं ना? मेन म्हणजे इकडे येऊन आम्हाला बैल बाजार मध्ये जी बैल विक्री होते हा, हे बघण्यासाठी खास आलोय. खास आले होते हो. काय? तर मग अजून काय फिरायचं बाकी आहे का? अजून काही फिरायचं बाकी नाही. सर्व माहिती आपण घेतली आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. करतो नक्कीच. ब्लॉगर आहे DS ना. माझं मिस्टर DS नावाचं चॅनल आहे. तर आपला हा ब्लॉगर आहे मिस्टर DS नावाचं चॅनल आहे त्यांचा. खूप मेहनत करतोय. नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्राला. आणि त्यांचा सेटअप बघून मी थांबलो. खूप छान सेटअप आहे. ऍक्शन कॅमेरा आणि हे माईक डिजिटेकचे आवडलं. हा, तर बघा मित्रांनो, जशी त्यांनी आपल्याला हे केली, आपल्या चॅनलची तारीफ केली, तशीच आपण पण त्यांची करतोय. त्यांचं पण उरण करंजेकर नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. त्यांचे सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ या चॅनलवर असतात. मी सुद्धा बघितलेले आहेत. तुम्ही सुद्धा बघा आणि यांना सपोर्ट करा. चला एन्जॉय करा. भेटू. बैल बाजार म्हटला तर बैलांना हाकलण्यासाठी किंवा
शेतकऱ्याच्या वापरासाठी या अशा प्रकारच्या काट्या लागतात. तर या काट्या आपल्याला इथे दिसत आहेत आणि हे दुकान या काकांचं दिसतंय इकडे. हे काका आपल्याला सांगतील या काठीचे भाव वगैरे काय आहेत ते. ही मोठी काठी सांगा नाही कितीला आहे? ती 10 रुपये. 10 रुपये. ही छोटी छोटी 30 रुपये. 30 आणि ती 40. 40. त्या 40. आणि यांच्याकडे भरपूर अशा काट्या आहेत. तिकडे टोपल्या सुद्धा दिसतात. टोपल्यांचा काय भाव आहे? टोपल्यांचा आता टोपल्यांचा मी 150 रुपयाला एक. 150. आणि द्यायचा भाव 150ला 300 जोडी. 300 जोडी. बघा यांच्याकडे अशा प्रकारच्या टोपल्या आहेत. तुम्हाला लागलं तर या बैल बाजारात इथे यांचं हे दुकान आहे. आता मला एक्झॅक्ट सांगता नाही येणार इथे आजूबाजूला काय दुकानांची नावं वगैरे नाहीत, पण हे काका दिसले तर यांच्याकडून खरेदी करा. मगाशी आपण तिकडे असे मासे पकडण्याच्या जाळ्या पाहिल्या. इथे सुद्धा आपल्याला छान छान प्रकारच्या मासे पकडण्याच्या जाळ्या म्हणजे याला भुसे बोलतात, हे सुद्धा आपल्याला इकडे दिसत आहेत. आणि इकडे हे पागेर आहे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या जाळ्या सुद्धा आहेत. आणि याच्याच बाजूला हे बैलांचं हे मोरक्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर बैलांच्या गळ्यातले पट्टे वगैरे दिसतात, पागा आहेत. आणि हे दुकान या काकांचे. काका जरा याचा भाव सांगा. हे कसे आहेत पागा वगैरे? का हे 80 रुपये जोडी पाक आहे. हा 100 रुपये जोडी कासरा आहे. कासरा. हा. अजून काय काय आहे? मोरके आहेत, म्हशीचे आहेत, मोरक्या. हा. आणि इकडे ह्या हे लाल बी आहे. लागा म्हणते त्याला. याला पण पागा म्हणतात. पागा. गुलाल पण आहे बघा. हा, शर्कीचा कासरा. हा बघा इकडे गुलाल पण आहे. जेव्हा खरेदी होते तेव्हा इकडे मग गुलाल वगैरे हा. घेऊन जातात. हा, शेतीचा काका, कासरा. कुठून आले तुम्ही? श्री शिंगणापूर. शनी सिंग. दरवर्षी इकडे येता का? हा, नेवास तालुका दरवर्षी. कसे खरेदी वगैरे झाली का लोकांची? हा, झाली. झाली ना? हा, झाली. तर मित्रांनो बघा आपण या बाजूने सुरुवात केली होती. या ठिकाणाहून मसा गावावरून आपण सुरुवात केली. इकडे आपण घरगुती वस्तूंचा ब्लँकेट असतील, त्याच्यानंतर घरगुती ज्या पण काय वस्तू आहेत, घरातली भांडी असतील, त्याच्यानंतर चादरी ब्लँकेट ज्या पण काही घरगुती वस्तू आहेत त्या सर्व इकडे पाहिल्या. आणि इकडे आपण या मार्गाने आपण पुढे गेलो आणि बैल बाजार पाहिला. बैल बाजार पाहिल्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला थोडीशी जत्रा भरलेली दिसते. आता आपण वेळेअभावी ही इकडचं काय दाखवत नाहीये. आणि आता इथं आपल्याला बघा हे दादा भेटलेले आहेत. दादा काय सांगताय जत्रेविषयी, काय सांगाल? आम्ही 10 वर्षापासून प्रमाणे 20 वर्षापासून या मशा यात्रेत येतो. हा. आणि पहिला आम्ही बैल बाजारांचा आम्हाला बैल बाजाराचा आनंद घेतो. पहिला बैल बघतो आम्ही. हा. आणि पूर्वीपासून आम्हाला छकड्यांचा छंद असल्यामुळे छंद आहे त्यामुळे आम्ही बैल बाजाराला प्राधान्य देतो. कुठून आले आपण? आम्ही भिवंडी मधून आलोय. पडगा. काय खरेदी वगैरे झाली का? खरेदी एक बैल घेतलेला आहे 66,000चा. हा. आणि त्याला जोड बघत आहे आम्ही आता. हा. आता आणि त्याला- अजून काय खरेदी करणार आहेत आता का? ब्लँकेट नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही खरेदी आज करतो. मुक्काम इकडेच आहे का? आज मुक्काम 3 दिवस मुक्काम आहे आमचा इकडे. मुक्काम इकडे काय फार्म हाऊस वगैरे आहे का? फार्म हाऊस आमचा इकडे आहे गवाळी साईडला. हा बघा या इथे आता परिसरात भरपूर असे फार्म हाऊस वगैरे आहेत. तिकडनं लोक मुक्कामासाठी येतात आणि इकडे खरेदी करून झाली की मग आपापल्या गावी परत जातात. तर बघा इकडे जत्रेचा एंड होतो. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हसोबा.